नमस्कार. ठाकूर की बिंदास बोल मध्ये मी आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. आणि स्वामीराज प्रकाशन आयोजित एकल नाट्य महोत्सव मंगळवार 7 जानेवारी 2025 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून अख्खा महोत्सव सुरू होता आणि यंग युथ डिरेक्ट मुंग्यांची रांग कुठे चालली? शेतात पीक कसं उगतं? त्या पाखराला माझी भाषा कळते. तिकटाला तिकट का म्हणायचं, आडाचं पाणी का भरायचं? दरवर्षी समजा सोडून कशाला यात्रेला जायचं? आईच्या पलीकडे आई म्हणते मी डोळे मिटून पण अख्ख्या पंचक्रोशीत फिरून येईन. कुठंही न धडकता. कोण कुठं राहतं मला फक्त ठाऊक असतं. देशीपासून आली घरा आवाज आलेली पंढरपुरा. देशीपासून आली घरा आवाज आलेली पंढरपुरा. देशीपासून आली घरा आवाज आलेली पंढरपुरा. देशीपासून आली घरा पैसे घेतून बाई नको बेसू झाली. पैसे घे सुनबाई नको बेसू झाली. ऐक गोष्टी दादर बाई घरी जतन कुठे बाई. ऐक गोष्टी दादर बाई घरी जतन कुठे बाई. माझ्या हातीचा कलवडू मज वाचून नको ग फोडू. माझ्या हातीचा कलवडू मज वाचून नको ग फोडू. आलिया घरा सांग गेली पंढरपुरा. आलिया घरा सांग गेली पंढरपुरा. मुसळ उखळ जाते तिथे मन गुंतले तेथे. मुसळ उखळ जाते तिथे मन गुंतले तेथे. आवाज आलेली पंढरपुरा. अच्छा माल लाया हो तो अच्छा दाम तो देना ही पड़ेगा ना. संडे की शान बढ़ाएगी तेरे. हाताच्या बांगड्यांचा अर्थ समजायला खूप लहान होते. तिथे पाऊस जात नाही मला शक्यच नव्हतं. पहिली का बाईपणाची जन्मानच दिलेली. दुसरी संसाराच्या आशेनं मनोगशी बांधलेली. माझ्या एकतर प्रेमाची. तिसरी मी नाकारलेल्या आईपणाची. आणि चौथाचं रक्ताचं बाळ नाकारून पदवी आलेल्या या साऱ्या बायांच्या आईपणाची. आणि या समद्या धाग्याची एक छानशी गोधडी शिवावी. म्हणजे काट्याची यात्रा चालून चालून माझ्या आईसारख्या भेगा पडलेल्या सुटलेल्या पायांना हक्कानं मायेनं विसावा घेता येईल. तर नक्की आम्हाला कळवा. आम्ही सोशल मीडियावर आहोत, फेसबुक आणि इंस्टाग्रामवर. त्यामुळे नक्की आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा कळवा आणि काही प्रयोग तुम्हाला कुठे लावायचे असतील तर तेही कळवा. खूप खूप धन्यवाद आणि आयोजकांचे सुद्धा खूप खूप आभार. थँक्यू. माझं नाव महेश जोशी. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी लोक वेगवेगळ्या पद्धतीने आपली कला लोकांसमोर सादर करण्याचा प्रयत्न करीत असतात. आणि इंडिव्हिज्युअली व्यक्त व्हायचं, वैयक्तिक एकल नाट्य सादर करणं आणि ते परफॉर्म करणं ही खूप जिकरीची गोष्ट आहे. ज्या चॅलेंज हे कलाकार स्वीकारत असतात आणि त्यांना स्वामीराज प्रकाशन नाट्य परिषद हे सगळे जे आयोजक आहेत त्यांनी ही जी काही संधी उपलब्ध करून दिलेली आहे ही संधी अत्यंत महत्त्वाची आहे. या कलाकारांना ते खूप उत्साह देणारं, प्रोत्साहन देणारी अशी ही गोष्ट आहे.
आणि अशी गोष्ट इथे होते हे खरोखरच खूप कौतुकास्पद आहे. आणि त्याबद्दल या नाट्य परिषद आणि स्वामीराज प्रकाशन या सगळ्यांचं मनःपूर्वक आभार. दरवर्षी अशाच प्रकारे असंच कलाकारांना व्यासपीठ मिळत जावं हीच इच्छा. धन्यवाद. हा अत्यंत मला घरगुती सोहळा वाटतोय. म्हणजे काही वर्षापासून ज्यांना वेगवेगळ्या उपक्रमामध्ये बघतो आहे ती सगळी मंडळी या निमित्तानं अशा एका उपक्रमामध्ये एकत्र झालेली बघून मनाला प्रचंड आनंद होतो. म्हणजे मी दिल्लीला गेलो परत आलो हे काही महत्वाचं नाही. नाटकासाठी आपण काही करणारी माणसं आहोत. आणि महाराष्ट्राचं वैशिष्ट्य जर काय असेल ना, जीव तोडणारी आणि वेळ लावणारी माणसं नाटकात आहेत. कारण जोपर्यंत जीव तोडणारी माणसं आयोजक असत नाहीत तोपर्यंत प्लॅटफॉर्म निर्माण होत नाही. मग ती अनेक रूपामध्ये आपल्याला दिसतात. एकांकिका प्लॅटफॉर्मच्या रूपात दिसतात, काही कार्यशाळांच्या रूपात दिसतात, काही मोठ्या नाटकांच्या रूपात दिसतात. आणि नाटकाशी संबंधित नाट्य वाचन असेल, इथला जो प्रोग्राम आहे एकल नाट्याचा, मला असं वाटतं की रजनीश हा त्यातला एक आहे. म्हणजे जीव लावणारा आणि आपलं वेळ दुसऱ्याच्या मनात घुसवणारा. कारण मला असं वाटतं की महाराष्ट्राची सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असेल, हे नाटक का मरत नाही. हे नाटक सदैव नवे नवे कोंब घेऊन, नवे नवे अंकुर घेऊन का उभं आहे, याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्या असं लक्षात येईल की ही वेळ लावणारी माणसं आहेत आणि नवनवे उन्मेष घडवण्यासाठी वेळ लावणारी माणसं आहेत. त्याच चक्रात सापडलेल्या माणसाला बाहेर काढण्यासाठी म्हणून आपलं संपूर्ण आयुष्य पणाला लावणारी माणसं आहेत. आणि ही माणसं जोपर्यंत ज्या समाजामध्ये असतात तिथलं नाटक कधी मरत नाही. कारण रजनीशची माझी अलीकडे ओळख झाली, मी दिल्लीहून आल्यानंतर झाली. खरं तर मध्ये एक अंबर महोत्सव त्यानं केला होता. आपल्याच प्रयोगघरामध्ये केला होता आणि तिथे जाण्याचा मला योग आला. आणि त्या शब्दाचा अर्थ शोधत गेल्यानंतर मला कळलं की हे जे काही युनिक रसायन आहे या माणसाच्या डोक्यातलं ते भयानक आहे. ते अत्यंत काय म्हणजे उत्साहवर्धक आहे. महाराष्ट्रामध्ये अगदी चांद्यापासून बांद्यापर्यंत आणि इकडे नांदेड पासून ते पालघर पर्यंत मला असं वाटतं की अशा ऍक्टिव्हिटीचा जयघोष करणारी माणसं आहे. आणि म्हणून आपलं नाटक मला असं वाटतं की वेगळेपणाचं, वेगळं काहीतरी एक मात्रा घेऊन, वेगळं काहीतरी रसायन घेऊन सदैव उभं आहे. शिळं होण्याची प्रक्रिया या काळामध्ये खूप, त्याला काय म्हणता येईल, वेगवान झालेली आहे. कालचं काय होतं ते आज शिळं वाटायला लागतं. आणि अशा काळामध्ये नाटक ताजं ठेवणं, ताजोतर्र ठेवणं आणि सदैव काहीतरी नवीन घडवायला भाग पाडणं आणि घडवणं आणि त्या घडण्याच्या मागे उभं राहणं, ही मला असं वाटतं की या काळाची गरज आहे. मग ते कणकवलीचे आपले मित्र आहेत पंडित, ते असतील, नागपूरचे काही मित्र आहेत, आमच्या मराठवाड्यातले काही लोक आहेत, सगळीकडे नाशिकचे विशेषतः मला मागच्या काही काळामध्ये जे त्याला एक असं म्हणता येईल की वेगळ्या पद्धतीचा विचार नाटकाचा घेऊन दत्ता आणि सगळी मंडळी तिथे उभी राहते. आणि एक नाटकाला वेगळं परिमाण देण्याचा जो प्रयत्न काही काळापूर्वी मुंबईत होत होता, पुण्यात होत होता, त्याचं केंद्र मला वाटतं हळूच नाशिककडे सरकलंय. आणि ही चांगली गोष्ट आहे. खरं म्हणजे नाशिक पासून जळगाव, धुळे आणि पुढे जायला हवं, इकडे कोकणात जायला हवं. तर ही सगळी जी अत्यंत आशादायी एक चित्र आहे. एकल नाटकाची परंपरा आपल्याला माहिती आहे की ही फार जुनी आहे आपल्याकडे. कीर्तनापासून, बहुरूप्यापासून ते आजपर्यंत आलेली, त्या सगळ्याची पाळंमुळं शोधत शोधत पु ल देशपांडे असतील, लक्ष्मण देशपांडे असतील किंवा त्याचबरोबर अनेक बाकीचेही कलावंत, ग्रामीण कलावंत आहेत, त्यांनीही अशा पद्धतीचे उपक्रम केलेले. आणि हाच उपक्रम जेव्हा स्किटचा जमाना आहे, जिकडे बघावे तिकडे स्किट अशी अवस्था आहे सध्या, आणि त्याच पद्धतीची स्किट, त्याच पद्धतीचं संपूर्ण असताना अशा काळामध्ये की एका अभिनेत्याची सामर्थ्य काय असू शकतं,
एक अभिनेता काय करू शकतो, तर लक्ष्मण देशपांडेंचंच उदाहरण घ्यायचं झालं तर आपल्याला असं म्हणता येईल की तो जग गाजवू शकतो आणि त्याला असं म्हणता येईल की गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये पहिल्यांदा मराठी माणसाचं नाव येऊ शकतं इथपर्यंत ताकद असलेला हा फॉर्म. आणि असं प्रत्येक फॉर्म मध्ये जेव्हा आपण डिस्कव्हरी करायला लागतो, त्याची पाळंमुळं खोदायला लागतो, डेफिनेटली काहीतरी नवीन विचार करणाऱ्या माणसाला, नवीन क्षमता असलेल्या माणसाला नवीन रसायन मिळू शकतं. आणि म्हणून अशा पद्धतीचे उपक्रम मला फार मोलाचे आणि महत्वाचे वाटतात. आणि म्हणून रजनीश आणि त्याची सगळी जी गँग आहे त्यांचं कौतुक मनापासून करावं असं वाटतं. कारण हे जोपर्यंत होणार आहे, नाटकाच्या विषयी चर्चा जोपर्यंत होणार आहे, एकमेकांमध्ये अत्यंत पॉझिटिव्ह संवाद जोपर्यंत होणार आहे, तोपर्यंत जगातल्या कुठल्याही समाजाचं नाटक शिळं होणार नाही याची खात्री आपण बाळगावी. आणि तेच मराठीमध्ये आजच दिल्लीमध्ये कालही आणि आजही विषय जो निघालेला होता की मराठी नाटक हे जीवनाचं बोट धरून चालणारं नाटक आहे. कालचं आम्हाला महत्वाचं वाटत नाही, जे उत्तम आहे ते आम्ही करून झालंय, त्याच्यामध्ये फार आपण रमत नाही. म्हणजे आपण नाटकाचे पुनःप्रयोग करतो ही चांगलीच गोष्ट आहे, पण सातत्यानं काही ना काही, मग ते सादरीकरणाच्या शैलीमध्ये असेल, ते लिखाणाच्या स्तरावर असेल, विषय जे आजपर्यंत रंगभूमीवर किंवा सिनेमा नाटकात साहित्यात आलेले नाहीत असे विषय शोधण्याच्या दृष्टीनं जी नवीन दृष्टी आहे, शोधक दृष्टी आहे, जे अपरिचित विश्व आहे, त्या विश्वाला रंगमंचावरती आणून त्याचा मुख्य प्रवाहामध्ये आणण्याची जो स्वभाव आहे, हे सगळं बघितल्यानंतर असं वाटतं, विशेषतः भारताचा अभ्यास केल्यानंतर, की मराठी रंगभूमी अफाट आहे आणि त्या अफाटमध्ये आपणही सहभागी आहात. त्याबद्दल मनापासून आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, कौतुक करतो. धन्यवाद. एकल नाट्य महोत्सवाच्या या समारोप सत्राचा पुरस्कार सोहळा हा जो भाग होता तो इथेच संपन्न होतोय. सगळ्याच मान्यवरांचे मी मनपूर्वक आभार मानतो. आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशोक पागवे सर आणि मंगेशजी सातपुते आज सकाळच्या उद्घाटन सत्रापासून ते अगदी आत्तापर्यंत एखाद्या वारकऱ्याप्रमाणे दोघेही इथे आहेत. हा शब्द मला फार महत्त्वाचा वाटतो. त्यामुळे दोघांचा उल्लेख इथे आत्ता फार महत्त्वाचा होता. त्या अनुषंगाने पुन्हा एकदा सगळ्यांचे मी आभार मानतो, आपलेही आभार मानतो. आणि समारोप सोहळ्याचा हा भाग इथे संपन्न झाला असं जाहीर करूया आणि पुढच्या प्रयोगाला आपण लगेच सुरुवात करू. यातली प्रत्येक जी नाटकं आहेत ती तुम्ही कुठेही आयोजित करू शकता. म्हणजे गणेशोत्सवात किंवा तुमच्या टेरेसवर किंवा तुमच्या छोट्याशा कॉलनीमध्ये पण याचे प्रयोग होऊ शकतात. एवढे जबरदस्त आणि एवढ्या साधेपणाने याची बांधणी केलेली आहे. तर या कलाकारांना किंवा या प्रोडक्शन्सला तुमची मदत होईल आणि तुम्ही हे प्रयोग अवश्य लावा. सगळेच प्रयोग जबरदस्त आहेत आणि छोटेखानी तुम्ही हे काय प्रोग्राम्स करू शकता. तर ठाकूर के बिंदास बोलमध्ये मी इथेच थांबतो. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका.